साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। मुंबई येथील उरण येथील युवती यशस्वी शिंदेंची दाऊद शेख नामक युवकाने हत्या केली। या घटनेचा भाजप महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला। कडक कारवाई करून त्याला कठोर शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन महिला आघाडीच्या वतीने भाजप महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा उज्ज्वला उगले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना देण्यात आले। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, भाजप तालुका अध्यक्ष श्याम मुरकुटे, नगरसेवक नितीन गांगुर्डे, भाजपा संयोजक रणजित देशमुख, माजी नगरसेवक निलेश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तौशिफ मणियार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तौशिफ मणियार, सौ मंदा गायकवाड, श्रीमती संध्या निरगुडे, सौ सविता महाले, सौ संगीता घिवंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी भाजप महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष म्हणाल्या की पोलीस ठाण्यामध्ये तसेच तहसील कार्यालयात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने उरण येथे घडलेल्या हत्याकांडातील यशस्वी शिंदे हिच्या साठी निवेदन देण्यात आले। त्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आरोपीला कुठल्याही प्रकारचा वकील मिळू नये, त्याला कायद्याच्या कुठल्याही कायद्याच्या पळवाटा मिळून संरक्षण त्याला मिळू नये, कठोरात कठोर शिक्षा त्याला व्हावी आणि कायद्यात त्वरित बदल करावे। अशा घटना वारंवार ज्या होत आहेत त्यांना कुठेतरी चाप बसण्यासाठी त्वरित याच्यावर निर्णय घेण्यात यावा आणि सर्वात महत्त्वाचे या प्रकरणाला कुठलाही राजकीय तसेच धार्मिक रंग देण्यात येऊ नये अशी निवेदन आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने देण्यात आले। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी। ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।